नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु दत्तात्रेय भगवान की जय. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. नमस्कार. गुरुचरित्र शृंखलेमध्ये आज आपण 16वा अध्याय या ठिकाणी बघणार आहोत. आतापर्यंतच्या 15 अध्यायांमध्ये आपण विविध प्रकारे श्री गुरूंचं चरित्र श्रवण करण्याचा, समजून घेण्याचा, सिद्ध आणि नामधारकांच्या संवादाचा, अमृताचा वर्षाव अनुभवण्याचा वर्षावाचा अनुभव आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या संवादामधून जो अमृत वर्षावाचा आनंद प्राप्त झाला आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच अमृत वर्षावाची त्याच अमृत वर्षावामध्ये पुढील बिंदू, पुढील शृंखला म्हणून आपण आज आता 16व्या अध्यायापासून ह्या श्री गुरूंच्या चरित्राचं रसग्रहण करायला सुरुवात करणार आहे. हे अमृतपान पुन्हा आपण सुरू करणार आहोत. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगा ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत. श्री गुरुचरित्र विस्तारोणी. शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले शिष्या राहिले कोण गुरुपाशी. पुढील कथा वर्तिली कैसी, विस्ताराने सांगपा. मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं की सद्गुरूंनी तीर्थाटन किती महत्वाचं आहे. ही सृष्टी फिरते आहे, याच ठिकाणातल्या सगळ्या गोष्टींना एक विशिष्ट प्रकाराची गती आहे आणि ह्याच योगाने तीर्थाटन, तीर्थाचा प्रवास, ही यात्रा, फिरत राहणं, एका गावात काही दिवसांच्या वर वास करायचा नाही. आपली यात्रा पुढे चालवायची, त्या विविध अनुभवांचं ग्रहण करत ही यात्रा करून मग यात्रेनंतर कुठेतरी आपल्याला स्थिर व्हायचंय. अशी सगळी असा क्रम आपल्या सर्व शिष्यांना सांगितला आणि सर्व शिष्य ह्या क्रमाने या सर्व पवित्र तीर्थांची यात्रा करण्यासाठी निघाले. यात्रा कशी करावी यासाठी विविध तीर्थांची माहिती सांगितली. तीर्थ कसे आहेत, कुठे आहेत, कोणते आहेत, कुठे जायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती सगळ्या शिष्यांना सांगण्याचा तीर्थयात्रेचा अध्याय आपण 15व्या अध्यायामध्ये बघितला. मग असे सगळे शिष्य या तीर्थयात्रेसाठी गेल्यानंतर नामधारक सिद्धांना विचारतायत की मग सगळे शिष्य जर तीर्थयात्रेसाठी गेले तर सद्गुरूंच्या सेवेसाठी तिथे सद्गुरूंजवळ कोण राहील, ही सगळी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे, मला सांगा. आणि मग सिद्ध नामधारकांना ही गोष्ट सांगायला सुरुवात करतात की समस्त तीर्थे शिष्यांशी स्वामी निरोपिले परियेसी, होतो आपण गुरुमूर्तीपाशी सेवा करून अनुक्रमे. सिद्ध हे सद्गुरूंपाशीच वास्तव्याला राहिले. सिद्ध सांगतायत की मी स्वतः सद्गुरूंच्या बरोबर तिथेच राहिलो, बाकीचे सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेली, मी त्यांची सेवा करण्यासाठी तिथेच सद्गुरूंबरोबर सद्गुरूंच्या बरोबरीने वास केला. आपण होतो अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानी, अंबा आरोग्य भवानी. होते श्री गुरु गौप्य होऊनी, स्थान बरवे मनोहर. आणि तिथेच सद्गुरु 1 वर्षासाठी मग वास करून होते, गौप्य रूपाने तिथे राहत होते. असता तेथे वर्तमानी. आणि आम्ही तिथे राहत असताना एक गोष्ट घडली. नामधारकाला सिद्ध सांगतायत, नामधारका एक गोष्ट अशी घडली की एक ब्राह्मण आला सद्गुरूंपाशी. एक ब्राह्मण आला आणि गुरूंना बघून नमन करायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचं नमन करायला लागला. मला फार अज्ञान झालेलं आहे, मी अज्ञानाने वेष्टन झालेलो आहे, मला तुमचं दर्शन झालं, आता मला ज्ञानाची प्राप्ती होईल, अशी वेगवेगळ्या प्रकारची स्तुती तो सद्गुरू दर्शनानेच करायला लागला. आणि तो सद्गुरूंना म्हणाला की सद्गुरू, मला गुरु सेवा बहुदिवस केली नाही सायास, याची कारणे मानस स्थिर नोहे स्वामिया. तो सद्गुरूंना म्हणाला की मी खूप दिवसांपासून गुरुची सेवा केलेली नाही, त्या कारणाने माझं चित्त स्थिर होत नाही, माझ्या चित्तातली चलबिचल थांबत नाही. मला तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही द्यावी, मला शिष्य करून घ्यावं, अशी विनंती
तो ब्राह्मण सद्गुरूंना करायला लागला. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी, उपदेश करिता आमासी ज्ञान होईल त्वरित मज. आणि तुम्ही विश्वाचे तारक आहात गुरुमूर्ती. तुमच्या ज्ञानाने, तुमच्या फक्त उपदेशाने मला सकल ज्ञानाची प्राप्ती होईल, तुमच्या सहवासाने ज्ञानाची प्राप्ती होईल. अशा विविध गोष्टी तो सद्गुरूंना सांगायला लागला, त्यांची स्तुती करायला लागला. पण सद्गुरू हे परात्पर परब्रह्म आहे, त्यांना स्तुती प्रिय आहे. पण स्तुती ही सत्य असली पाहिजे, स्तुती ही वाजवी असली पाहिजे, स्तुती ही योग्य कारणाने असलेली पाहिजे. सद्गुरूंना प्रश्न पडला की अरे तू आत्ता मला नुसता भेटलायस, माझं तुझा परिचय नाही, आणि ही स्तुती तू कुठल्या कारणाने करतो? एवढी स्तुती तुझ्या अंतःकरणात उत्पन्न होण्याचं कारण काय? आणि तू म्हणतोयस की मी मुनी आहे. ऐकून तो म्हणला की मी मुनी आहे, मी सगळ्या मी वेगवेगळ्या प्रकारे या शास्त्रांमध्ये शास्त्रविद्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सद्गुरू त्यांना म्हणाले, ऐकोनी मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासोन, पावलासी केवी मुनीपण. अरे पण मग तू मुनी कसा झालास? तू जर गुरूंची सेवा केलेली नाही असं म्हणतोस, तर मग तू मुनी झालास कसा? तू कसं काय मुनी झालास? मुनींच्या पावलासी केवी मुनीपण, गुरु विद सांग मज. तू आत्ता बोलताना मला सगळं सांगितलं, पण तू कोणत्या गुरूंची सेवा केलीस, तू कोणत्या गुरूंची दीक्षा घेतली, कुठून अध्ययन केलं आणि तू मुनित्व प्राप्त केलंस, हे मात्र तू सांगितलं नाही. सगळ्यात पहिले तू गुरूंचा परिचय द्यायला हवा होता, तू त्या परंपरेची, गुरु परंपरेची माहिती द्यायला हवी होतीस. ती तू काही मला दिली नाहीस. पण तू मला सांगतोयस की तुला मुनी, पण तू मुनी आहेस, तू मुनी आहेस, आणि पण तू गुरुसेवा खूप दिवसांपासून केलेली नाहीस. असं का झालं? असं कसं शक्य आहे? ऐकोनी मुनीचे वचन, पुसती सद्गुरु हासोन, पावलासी केवी गुरुपद, गुरु विन सांग मज. आणि मग हे विचारल्यानंतर, हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाला लक्षात आलं, की सद्गुरूंच्या लक्षात आलेलं आहे की माझं काहीतरी चुकतंय, ही स्तुती अवाजवी होते आहे. म्हणून मग त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली. तो सद्गुरूंना म्हणाला, ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रू येती, दुःखे दाटला अमित चित्ती, ऐके स्वामी गुरुराया, गुरु होता आपणासी. आणि मग त्यांनी त्या ब्राह्मणाने सांगायला सुरुवात केली की गुरु होता आपणासी, माझे एक गुरु होते, गुरु होता आपणासी, अनिष्ठुर त्याचे वाक्य. पण ते जे गुरु होते, ते गुरुवर्य अनिष्ठुर होते, ते अगदी मला निष्ठुरपणे बोलायचे, खूप रागवायचे. माते गांजले अनेक, खूप कष्ट त्यांच्यामुळे मला व्हायचे. अकृत्य, जे करू नये असं काही मला वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगायचे. न सांगे वेदशास्त्र, हे सगळं सांगायचे, पण मला वेदशास्त्रादी ज्ञान ते कधीच सांगायचे नाही. तर्कभाष्य, व्याकरण हे सुद्धा शिकवायचे नाही. वेदांचे अंग, हे कुठल्याही प्रकारचं ज्ञान ते मला मात्र द्यायचे नाही. मला नुसती काम करायला सांगायचे. म्हणून सांगे अनिक काही, आपुले मन स्थिर नाही, न ऐके त्याचे वाक्य काही, अनिक कोवी मजवर. आणि मग मला मनात चलबिचल निर्माण व्हायची, मी त्यांचं कुठलंही वाक्य ऐकायचो नाही. आणि मग मी तिथून निघून आलो, मी त्यांच्या इथून त्याग केला. ऐकून तयाचे वचन, हे सगळं ऐकलं की गुरूंचा त्याग करून मी निघून आलो, त्या गुरूंपाशी मी आता जात नाही, मला तुम्ही गुरु म्हणून हव्यात, अशी मागणी त्यांची ऐकली. आणि ही मागणी मात्र सद्गुरूंना हास्यास्पद वाटली. सद्गुरूंनी त्या ब्राह्मणाकडे बघितलं आणि त्याला सांगायला सुरुवात केली की ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु हास्य वदन, म्हणती ऐका ऐसा म्हणती कैसा ब्राह्मण, आत्मघातकी तू होसी. अरे हे तुझं जे कृत्य आहे हे आत्मघातासारखं आहे. सद्गुरू त्यांना सांगतायत की हे तुझं कृत्य कसं आहे? आत्मघातासारखं आहे. आणि हे कृत्य आत्मघात करण्यासारखं आहे. तू तुझा आत्मघात करतो. एखादा मूर्ख माणूस आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या देहावरती जर विष्ठा टाकायला लागला तर तो जसं कृत्य करतो, हे तू तुझ्या गुरूंचा त्याग करून मला गुरु करण्याचा जो प्रयत्न करतोय, हे कृत्य सुद्धा तसंच आहे. कारण गुरूंचा त्याग करणं ही योग्य गोष्ट नाही. सद्गुरू त्यांना समजून सांगतायत की तू काय गुरुद्रोही जो का नर, त्यासी नाही इह पर, ज्ञान कैसे होय सादर, यादिवांध नरासी.
तो दिवांध म्हणजे दिवसा सुद्धा आंधळ्यासारखा आहे, त्याला कुठलाही योग्य मार्ग कधीही सापडणार नाहीये. अशा नराला कुठलं ज्ञान मिळणार? अशा गुरुद्रोही माणसाला कुठलंही ज्ञान मिळू शकत नाही. तू केलेला हा गुरुद्रोहाचा अपमान अजिबात, गुरुद्रोहाचा अपराध अजिबात मान्य होण्यासारखा नाही. हा गुरुद्रोह म्हणजे खूप मोठा अपराध तू केला आहे. संतो जो जाणे गुरुची सोय, वेदशास्त्रादी त्वरित होय, तो सर्वज्ञ शीघ्र होय, गुरु संतुष्ट होताची. जर आपल्या सेवेनी, नुसत्या सेवेनी गुरु संतुष्ट झाले, गुरुराय आपल्यावरती संतुष्ट झाले, तर त्या माणसाला सगळे मार्ग सापडतात, त्याला सगळ्या विद्या अधीन होतात, त्याला सर्व कार्य सिद्ध होतात. असा हा गुरूंचा महिमा. संतोष होता श्री गुरुसी, आणि अष्टसिद्धी त्याच्या दासी, क्षण न लागता परियेसी, वेदशास्त्र तया साध्य. गुरूंचा जर एकदा कृपा झाली, वरदहस्त लाभला, मस्तकावर त्यांचा संतुष्टतेने वरदहस्त प्राप्त झाला, तर हे सगळं साध्य होतं. अष्टसिद्धी त्यांच्या दासी आहेत. जे कोणी गुरुपदाला प्राप्त आहेत त्यांच्या दासी अष्टसिद्धी आहेत, आणि अशा अष्टसिद्धी माणसाला साध्य होतात. या सिद्धीने सर्व साध्यता माणसाला प्राप्त होते. असा गुरूंचा महिमा स्वतः सद्गुरू त्यांच्या मुखाने त्या ब्राह्मणाला सांगतायत. त्यांनी जो केलेला हा गुरुद्रोह आहे तो समजून सांगताना की गुरूंचा कधी द्रोह करू नये, गुरुचा त्याग करू नये, गुरुची परीक्षा करू नये, असं सांगताना सद्गुरू सांगतायत की या सेवेनी संतुष्ट झाल्यानंतर सद्गुरू अतिशय कृपा करतात, कृपा आशीर्वाद आपल्याला देतात. तैसा गुरु ओळखावा. मग तो जय जयाजी जगद्गुरु, निर्गुण तोची निर्विकारू, ज्ञानसागर परंपारू, उद्धारावे आपणा ते. मग त्या ब्राह्मणांनी हे ऐकलं आणि काही प्रश्न त्याच्या मनात पुन्हा निर्माण झाले. त्यांनी ते सद्गुरूंना विचारायला सुरुवात केली की तुम्ही जगद्गुरु, तुम्ही सद्गुरू, तुम्ही, मला वाटतंय की तुम्ही मला या अज्ञान सागरातून बाहेर काढू शकाल. माझे काही छोटेसे प्रश्न आहे. त्यांनी विचारायला सुरुवात केली. अज्ञान माया वेष्टोनी, नेनो गुरु कवने असे कवणी, सांगा स्वामी प्रकाशोनी, ज्ञान होय आपणासी, कैसा गुरु ओळखावा, कवणे परी असे सेवा, प्रकाशोनी सांग देवा, विश्ववंद्या जगदमूर्ती. जेने माझे मनस्थिरू, हो निओळखे श्री गुरु, ऐसा कवने उपकारू, मनो निचरणी लागला. गुरूंना कसं ओळखावं? आपण गुरु करताना गुरूंची हे सद्गुरू आहेत अशी ओळख कशी व्हावी, कशा प्रकारे त्यांची सेवा करावी, ही गुरुसेवेचं व्रत कसं आहे, गुरूंची पारख कशी आहे, कोणाला गुरु म्हणावं, हे सगळं मला तुम्ही सांगा, असे हात जोडून तो प्रार्थना करू लागला. श्री गुरु म्हणती ऐक मुनी. श्री गुरु म्हणाले, मुनिवरा ऐका तुम्ही. श्री गुरु म्हणती ऐक मुनी. गुरु म्हणजे जनक आणि जननी. गुरु म्हणजे आई पण आहे, जनक पण आहे आणि जननी पण आहे, वडील पण आहे आणि आई पण आहे. जनक जननी उपदेश करता आहे कोणी, तोची जाणावा परमगुरु. ज्यांनी आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे, ज्यांनी ह्या पराचा अर्थ समजून सांगितलाय, तोची जाणावा परमगुरु. गुरु हरी हरवीरांची जाण. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव आणि विरंची म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मा विष्णू महेश्वर अशा सगळ्या स्वरूपात असलेले सद्गुरु. हरी हर विरंची जाण, स्वरूपे तोची नारायण. असे सद्गुरूच कोण आहे? स्वतः नारायणाचा. नारायण म्हणजे परमात्म परब्रह्माचा अवतार आहे. गुरु स्वरूपे तोची नारायण. मन करुणी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. मनाचं निर्वाण अवस्था मनामध्ये यावी की याच्यानंतर कुठलीही प्राप्ती नको आहे, सेवा करणं हा एकमेव भाव माझ्या मनामध्ये आहे. निर्वाणीची जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्या ठिकाणी करत असलेलं कार्यच फक्त करायचं आहे, बाकीच्या सगळ्या कार्यांचा माणसाला विसर पडलेला असतो. मग ह्या अशा परिस्थितीत अशा मनाच्या अंतःकरणाने सेवा केली पाहिजे. गुरुची सेवा ह्या अंतःकरणाने केली पाहिजे. कुठलीही शंका त्याच्यात घ्यायला नको. यानंतरचा लाभ, यानंतरचा लोभ, यानंतर मला कशाची प्राप्ती होणार, काय मिळणार, हे सगळे विचार तिथे नकोत. फक्त हे कार्य मला पार पाडायचंय, ही गुरुसेवेचं जे अलौकिक कार्य मला लाभलंय
ते मला पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे ह्या जगदमूर्ती गुरूंची सेवा करायला पाहिजे. एक स्वरूपे तोची नारायण मन करून निर्वाण सेवा करावी भक्तीने एकदर्थ कथा एक. सद्गुरू म्हणाले, बरं हे तुला मी सांगितलं असं करायला पाहिजे. कसं करायचं हे सांगण्यासाठी ऐक, एक गोष्ट तुला सांगतो. ही गोष्ट तुला सांगतो. ह्या गोष्टीच्या मतितार्थामध्ये तुझ्या या दोनही प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. कुठली दोन प्रश्न विचारलीत कुठली दोन प्रश्न विचारली सद्गुरूंना? त्या ब्राह्मणाने सद्गुरूंना विचारलं की गुरु कैसा ओळखावा आणि सेवा कशी करावी, गुरुची ओळख कशी व्हावी आणि सेवा कशी करावी, ह्या सगळ्याची उत्तरं ह्या मी सांगतो या गोष्टीमध्ये दडलेली आहे. तुला मी एक गोष्ट सांगतो. द्वारावती एकदर्थ कथा एक सांगेन ते तत्परैक आदी परवी असे देख गुरुसेवा भक्ती भावे द्वारावती तीर्थ परेसी. द्वारावती तीर्थावरती एक धौम्यमुनी नावाचे ऋषी राहायचे. कोणते ऋषी राहायचे? धौम्यमुनी नावाचे धौम्य ऋषी तिथे राहायचे. गुरु शिष्य होते त्या तिघे शिष्य होते त्याशी आणि त्यांच्याकडे त्यांचे 3 शिष्य होते. कोणते? किती शिष्य होते? 3. पहिला होता अरुणी, एक अरुणी पांचाळ आणि दुसरा होता बैद, दुसरा बैद केवळ आणि तिसरा होता उपमन्यू. अरुणी, वैद्य आणि उपमन्यू असे 3 शिष्य या धौम्य मुनींना होते. अरुणी, वैद्य आणि उपमन्यू. अरुणी, वैद्य आणि उपमन्यू असे 3 शिष्य या धौम्य मुनींना होते. 3 शिष्य होते. अरुणी, वैद्य आणि उपमन्यू. पूर्वी गुरूंची ऐशी रीती. गुरूंची रीती कशी होती? सगळं ज्ञान देण्याच्या आधी ज्ञान देण्याची पात्रता ही पडताळली पाहिजे. ह्या काळजीने पहिले गुरु काम करायचे. शिकवणं फक्त माझं काम नाही आहे, तर त्या पात्रतेच्या योग्य माणसाला ती विद्या देणं हे माझं काम आहे, अशी त्या गुरूंची स्वतः सगळ्या गुरूंची भावना असायची. त्यामुळे ते शिष्याची पारख करण्यामध्ये करण्याकडे त्यांचा प्रचंड कल असायचा. ती पारख अतिशय उत्तम रीतीने करायचे. आणि म्हणून धौम्य मुनींनी काय केलं? शिष्या करवी सेवा घेती. ते शिष्यांकडून सेवा घ्यायची. क्या सेवाभावी आहे का? की उन्मत्त आहे? उन्मत्त असेल तर त्याला विद्या द्यायला नको. सेवाभावी वृत्ती पाहिजे, सात्विकता त्याच्यात असली पाहिजे, गुरुची आज्ञा शिरोधार्य त्याला असली पाहिजे, तो अतिशय विनम्र असला पाहिजे आणि नसेल तर तो ह्या सर्व काळात झाला पाहिजे. मगच त्याला विद्येचं दान देता येईल. ते घेण्यासाठी तो योग्य व्यक्ती असेल. या भावनेने सगळे गुरु काय करायचे? शिष्यांकडून सेवा घ्यायचे. त्याचप्रमाणे हे सर्व शिष्य धौम्य ऋषींची सेवा करण्यामध्ये तिथे आश्रमात राहत होते. धौम्य मुनींनी एक दिवस ठरवलं की या तिघांची आपण आता परीक्षा बघायला पाहिजे. या येत्या काळात आता आपण काय करू? या तिघांची एक एक करून परीक्षा बघू. आता सगळ्यात पहिले आपण अरुणीची परीक्षा बघू की अरुणी ही विद्या सगळी ब्रह्मज्ञान ग्रहण करण्यासाठी योग्य आहे की नाही, परिपक्व झालाय की नाही, याची पडताळणी आपण करू. मग आपण सगळ्यात पहिले अरुणीची काय करू? परीक्षा करू. मग अरुणीची परीक्षा करण्याचं त्यांनी ठरवलं. धौम्य मुनी त्याला म्हणाले, तू राणात जा. आजी तुआ जाऊनी राणी वृत्तीस. आजी तुआ जाऊनी राणी वृत्तीस न्यावे तडाग पाणी. वृत्तीस न्यावे तडाग पाणी. वृत्ती म्हणजे शेतामध्ये. तू काय कर तर शेतामध्ये जा. जववरी भूमी तृप्त होय असे वृत्ती तळे खाली. जोपर्यंत ती जमीन तृप्त होत नाही तोपर्यंत त्या शेतीतल्या धान्याला तू पाणी भरून दे. त्या म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा की तू शेतावर जा आणि शेतावर जाऊन आपली जी शेत आहे त्या शेतातल्या धान्याला पाणी दे त्या सगळ्या धान्याला. आणि किती रे? तर ती भूमी तृप्त झाली पाहिजे, तिची क्षुधा तहान थांबली पाहिजे, इतकं व्यवस्थित पाणी त्या झाडांना देऊन ये. अशी आज्ञा गुरूंची ऐकली आणि तो लगेच निघाला. लगेच तो अरुणी कुठे निघाला? तर त्या शेतामध्ये जायला निघाला. तो शेतात गेला. शेताच्या खाली एक कालवा होता. त्या कालव्यातून पाणी द्यायचं होतं. तर अरुणी तिथे पोहोचला, त्या कालव्यापाशी पोहोचला. आणि तर अरुणी तिथे पोहोचला
आणि पोहोचल्यानंतर त्या अरुणीनी काय केलं, पोहोचल्यानंतर ह्या अरुणीनी बघितलं की कालव्याच्या एका बाजूची भिंत थोडीशी फुटलेली आहे आणि तिथून पाणी बाहेर जात आहे आणि ते वळून वृत्तीपर्यंत पोहोचत नाहीये, शेतात जात नाहीये. मग त्यांनी काही सामुग्री गोळा केली, ती तिथे लावायचा प्रयत्न केला, पण ती त्याला काही जमेना. खूप प्रयत्न करून झाला तरी त्याला काही जमेना. उदक जातसे दरारू, खूप पाणी वाया जात होतं, पण ते शेताला मिळत नव्हतं. केवी बांधू म्हणत असे, इथे बांध कसा काय बांधायचं, हे पाणी कसं अडवायचं त्याला काही कळत नव्हतं. दगड आणून पाहिले, वेगवेगळ्या गोष्टी ठेवून पाहिल्या, वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले, पण त्याच्याकडून मात्र ते पाणी थांबायला तयार नाही. ते पाणी थांबतच नव्हतं त्याच्याकडून. मग त्यांनी खूप विचार केला. विचार केल्यानंतर कुठलाच मार्ग दिसेना. शेवटी त्यांनी काय केलं तर त्या बांधाच्या भिंतीला तो स्वतः असा आडवा झोपला आणि त्यांनी स्वतःच्या शरीराने ते पाणी अडवलं आणि ते पाणी अडवल्यानंतर ते सगळं पाणी शेतात जायला लागलं. मग तो तिथेच तसाच धरून राहिला. सगळं पाणी शेताला गेलं, शेतामध्ये भरपूर पाणी झालं. पण असं करत करत संध्याकाळ झाली तरी अरुणी अजून घरी आलेला नाही. हे बघून स्वतः धौम्य मुनी त्याला शोधायला शेतामध्ये गेले. ते शेतात गेले, ते त्याला आवाज द्यायला लागले. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आवाज दिले, त्या अरुणीला हाका मारल्या, पण तरी अरुणीचा काही होकार त्यांना आवाज यायला तयार नाही. मग ते अजून पुढे आवाज देत 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 अजून थोडे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना त्यांचा आवाज अरुणीच्या कानावर पडला. मग अरुणीने आवाज दिला. धौम्य मुनींच्या आवाजाला अरुणीने आवाज दिला. तर धौम्य मुनी येऊन बघतायत तर काय, तर फुटलेल्या भिंतीच्या जागी अरुणी स्वतः आडवा आहे आणि त्यांनी पाणी अडवून धरलेलं आहे आणि आपल्या शेताला पूर्ण पाणी मिळून ती भूमी अतिशय तृप्त झालेली आहे. अतिशय तृप्त अशी ती भूमी झालेली आहे. हे सगळं बघून धौम्य मुनींना अतिशय आनंद वाटला की आपला शिष्य माझी गुरु आज्ञेच्या पालनासाठी इतका तत्पर आहे की तो इतका निर्वाण अवस्थेत आहे की ही आज्ञा फक्त पूर्ण करायची आहे. यात माझा मृत्यू आला तरी शरीराचं सुद्धा भान, स्वप्राणाचं भान त्याला राहिलेलं नाही. इतक्या तत्परतेने जर हा अरुणी आपली आज्ञा पूर्ण करतोय तर याचा अर्थ मी या अरुणीला सगळी विद्या ग्रहण करण्यासाठी हा अरुणी आता योग्य झालेला आहे. हा अरुणी आता अतिशय योग्य झालेला आहे. मग त्यांनी काय केलं तर ह्या अरुणीला तिथून बाहेर काढलं, वरती बाहेर घेतलं आणि बाहेर घेऊन अतिशय करुण आवाजामध्ये ते स्वतः सुद्धा अगदी चिंताक्रांत झाले त्याची अवस्था बघून की अरे तू हे काय बाळा, तुला मी पाठवलं होतं या वृत्तीचं शेताचं पाणी देण्यासाठी, पण तू इतका तत्परतेने ही आज्ञा इतक्या शिरोधार्य मानशील, इतकी तू ही आज्ञा महत्वाची मानशील आणि स्वतःचा जीवाचा सुद्धा विचार न करता ही माझी आज्ञा पूर्ण करशील असं मला वाटलं नव्हतं. पण तू ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास. तुला गुरुकृपेचा लाभ आता मी द्यायला समर्थ आहे. म्हणजे तू ही सगळं ज्ञान घेण्यासाठी तू अतिशय योग्य आहेस असं मला वाटतंय. आणि करुण वचनांनी अगदी डोळ्यात पाणी येऊन धौम्य मुनी त्यांच्याशी बोलायला लागले. येणे परी करुणा वचनी पाचारितसे धौम्य मुनी, शब्द पडे शिष्यकानी, मग तेथून निघाला. येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाऋषी आलंगोन या आश्वासिला. वर दिदला तये वेळी ऐक शिष्या स्तोम मौळी. तू ते सकळ विद्या आली वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात तक्षणी. आणि त्या धौम्य मुनीच्या तपाचं फळ इतकं की नुसतं ही गुरु सेवा केली म्हणून धौम्य मुनींनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि काय चमत्कार, त्या सगळी धौम्य मुनींनी ग्रहण केलेली विद्या ही त्याच्या अरुणीमध्ये त्यांनी दिली. अरुणीमध्ये ती गेली आणि तात्काळ तो अरुणी काय झाला, त्या ब्राह्मणाला सांगताय सद्गुरु की अरे तात्काळ फक्त गुरुची कृपा झाली, गुरु कृपा प्राप्त झाली, गुरुचा वरदहस्त प्राप्त झाला म्हणून तात्काळ तो अरुणी ब्रह्मज्ञानी झाला. वेदशास्त्रादी व्याकरण त्याला सगळं यायला लागलं. इतकं
उत्तम असं फळ या गुरूंच्या सेवेचं आहे. आणि त्या गुरूंच्या गुरुजी परीक्षा बघतात, तिच्यात उत्तीर्ण होण्याचं हे फळ आहे. आपण एखादी परीक्षा देतो आणि उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला काहीतरी फळ मिळतं की नाही. 10वीची परीक्षा चांगला अभ्यास करून आपण दिली, आपण त्याच्यात उत्तीर्ण झालो, तर चांगल्या कॉलेजला आपलं ऍडमिशन होणार आहे, चांगल्या ठिकाणी शिक्षण घेता येणार आहे. हे त्या उत्तीर्ण होण्याचं फळ आहे. मग सद्गुरूंच्या परीक्षेमध्ये आपल्याही जीवनात सद्गुरू परीक्षा घेतात. त्या परीक्षांचा, जीवनातल्या परीक्षांचाच क्रम या ठिकाणी सद्गुरू सांगतायत. स्वतः नृसिंह सरस्वती महाराज त्या ब्राह्मणाला सांगतायत की अरे परीक्षा द्यायला घाबरू नकोस, निर्वाणाने परीक्षा दे, सद्गुरूंवर विश्वास ठेवून परीक्षा दे. तोच तारक सर्वांसी, तो सगळ्यांचा तारणहार आहे, तो दाता अखिलमही, तो अखिल भूमीचा दाता आहे, सगळं तुम्हाला देऊ शकतो. पण तुम्ही उत्तीर्ण झाला पाहिजे, तुम्ही ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे. हा गुरुराय, हे स्वतः सद्गुरू सगळं देण्यासाठी समर्थ आहेत, पण आपण उत्तीर्ण झालो पाहिजे. आपण उत्तीर्ण झालो नाही तर आपली ती पात्रता होत नाही आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला साध्य होत नाही. पण अरुणी मात्र या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आणि धौम्य मुनींच्या, महाऋषी धौम्य मुनींच्या आशीर्वादाने हा अरुणी सर्व ब्रह्मज्ञानी झाला, सगळं शास्त्र व्याकरण जाणता झाला, अतिशय विलक्षण विद्यावंत झाला. लागत असे गुरुचरणी आणि त्या अरुणींनी आपलं मस्तक धौम्य मुनींच्या पायावर ठेवलं. भक्तिभावे करून या अरुणीने धौम्य मुनींना नमस्कार केला. कृपा सिंधू धौम्य मुनी, अशी धौम्य मुनींनी पहिल्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली. आता धौम्य मुनींनी ठरवलं की आता दुसऱ्या शिष्याची परीक्षा घेतली पाहिजे. पहिला शिष्य आपला उत्तीर्ण झालेला आहे, उत्तम असे संस्कार त्याच्यावर आपल्या बरोबरच्या वास्तव्यात झालेले आहे, तो अतिशय उत्कृष्ट प्रकाराने आपण घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, त्याला त्याच्या उत्तीर्णतेचं फळ दिलं. आणि मग धौम्य मुनींनी ठरवलं की आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली पाहिजे. आणि धौम्य मुनींचा दुसरा विद्यार्थी आहे, त्याचं नाव आहे बैद. अरे ब्राह्मणा, ह्या बैदाची परीक्षा, बैद जो त्यांचा विद्यार्थी आहे त्याची परीक्षा घेण्याची सुरुवात सद्गुरूंनी केली, धौम्य मुनींनी केली, असं नृसिंह सरस्वती ह्या कथेमध्ये सांगतायत. की अशा प्रकारची घ्यायला सुरुवात केली. गुरु करी शुश्रूष, गुरूंची तो अतिशय छान सेवा करायचा. आता गुरु म्हटले बघू की याची एकदा परीक्षा घेऊन बघू की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हा काय करतो. शास्त्र सांगतं ही परीक्षा का घ्यायची, तर माणूस जो आहे तो त्याच्या रोजच्या वातावरणामध्ये त्याच्यावरती एखादा पडदा ठेवून वागू शकतो. गुरूंची सेवा, त्यांची आज्ञा पालन करण्याचं जे काही नाटक आहे तो एखादा विद्यार्थी सहज करू शकतो. पण जेव्हा निर्वाणाची परिस्थिती येते की ही आज्ञा पालन केली नाही तर आपला मृत्यू ओढावेल, अशी जर निर्माण परिस्थिती आली तर मनुष्य मात्र स्वस्वभावाकडे झुकायला लागतो. आणि मग हा स्वस्वभाव जर गुरु आज्ञा पालनेचा असेल, गुरु आज्ञा प्राणाहून महत्वाची वाटत असेल तर ती त्या प्रकारे पूर्ण केली जाते. नाही तर गुरु आज्ञेचं लंघन करून ती सोडून देऊन पहिले माझे प्राण वाचले पाहिजे अशी भावना आपोआप मनामध्ये तयार होते. आणि असं होत आहे का हेच पाहण्यासाठी हे धौम्य मुनी ह्या तीनही विद्यार्थ्यांची परीक्षा घेत आहेत. आता दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेचा नंबर आहे, त्याचं नाव आहे बैद. ह्या बैद नावाच्या विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायला धौम्य मुनींनी सुरुवात केली. की त्याला म्हणाले की तू एक काम कर, तू काय कर की तू शेतामध्ये जा. पाणी तर दिलेलं आहे अरुणीनी, आता त्यांनी रोज पाणी देऊन त्या ठिकाणी उत्तम असं पीक आलेलं आहे, तर तू शेतामध्ये जा, त्या पिकाचं राखण कर, त्या पिकाला सांभाळ आणि ते पीक व्यवस्थितपणे काढून घरी घेऊन ये. तू गाडी घेऊन जा. वृत्ती पिके जोवरी अहो रात्र कष्ट करी. आणि मग तो तिथे थांबला, त्यांनी लक्ष दिलं. वृत्ती ती पीक व्यवस्थित डोलदार होईपर्यंत तो तिथे अहोरात्र म्हणजे दिवसा पण आणि रात्र, आहा म्हणजे दिवस आणि रात्र असं तो थांबला आणि अहोरात्र कष्ट केले. अतिशय उत्तम असं पीक आला. पुल्या गुरुपाशी सांगता झाला गुरुशी आणि गुरुजींना येऊन सांगितलं धौम्य मुनींना की पीक अतिशय सुंदर आलेलं आहे. धौम्य मुनी त्याला म्हणाले राशी सांगता झाला श्री गुरुशी म्हणे वृत्ती भरलीला राशी आता आनावया घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी 12 शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुराणी आता धान्य आणावे.
तू जा एक गाडी घे म्हणून देती एक गाडा तया जोड पुनिया रेडा. रेडा जोडलेली एक गाडी त्या बैद नावाच्या शिष्याला दिली की तू कष्ट केलेस मी सांगितल्याप्रमाणे, आता तिथे पीक आलं, आता तू काय कर की तू जा आणि एक रेडा जोडलेली गाडी घेऊन जा आणि हे सगळं पीक त्याच्या राशी तयार कर आणि हे सगळं पीक तुझ्या गाडीमध्ये घेऊन टाकून त्या रेड्याबरोबर तू घरी ये. आणि तो गेला, त्यांनी त्या राशी तयार केला, त्या गाडीमध्ये भरल्या आणि भरल्यानंतर त्या राशी इतक्या उत्तम आलेल्या होत्या, इतकं पीक आलेलं होतं की त्या पिकाचं वजन मात्र त्या रेड्याच्या एका रेड्याची जी गाडी दिली होती तिला ते खूप झालं, जास्त झालं. जास्त झाल्यानंतर आता काय करणार, रेडा चाले शीघ्रेसी ओढवे तयासरसी मग आपुले कंठासी बांधता जू देखा. भरली शिष्ये गाडी आसी एकीकडे रेडियासी जुंपोनी ओढी आपण देखा. दोन खंडी म्हणजे खंडी एक माप आहे, तेवढ्या साडी तयार झाल्या, तिथे पीक भरपूर आलं आणि मग ती गाडी भरली आणि रेड्याकडून ती ओढवे ना म्हणून एका बाजूने हा स्वतः ओढायला लागला आणि दुसऱ्या बाजूने रेडा ती गाडी ओढत होता. यांनी कष्ट करून ती गाडी ओढत 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 पुढे घेऊन आला आणि काय झालं तर सत्राने तया सरसी त्रास करून जोराने, अगदी त्रास होतोय, जोर लावून तो ती गाडी ओढतोय, चालता झाला मार्गेसी आणि पुढे जाता जाता तो रेडा अचानक रस्त्यात असलेल्या चिखलामध्ये रुतला. रस्त्यात चिखल होता, त्या चिखलामध्ये तो रेडा रुतला. आपुले बळे ओढत असे, तो यांनी ओढायचा प्रयत्न केला पण गाडी काही निघाली नाही. चिखले रुतला रेडा म्हणून आणि याच्या मनात फार चिंता आली. चिंता करी बहुमानसी, चिंता करायला लागला की आता या साळी घरी न्यायच्या कशा, हा रेडा इथे त्या याच्यात रुतून बसलाय, आता काय करावं. मग त्यांनी त्या रेड्याला सोडलं, त्याचं जोखंड सोडून टाकलं आणि ते स्वतःच्या गळ्यात घातलं. तो पहिले नुसता ढकलत होता, ताकद लावून ती पुढे घेत होता, रेड्याच्या बरोबरीने ती पुढे नेत होता, पण नंतर त्यांनी त्या रेड्याचं ते काढून टाकलं आणि ते स्वतःच्या गळ्यामध्ये घातलं. तो जो पाश होता तो स्वतःच्या गळ्यात घातला. सोडून या रेड्यासी काढिला गाडा बाह्य प्रदेशी ओढिता आपण गळा फाशी. पण ते खेचता खेचता मात्र त्याच्या गळ्याला फास बसला. त्या दोऱ्याचा इतका जोरात फास त्याच्या गळ्याला बसला की तो मृत्यूसन्न अवस्थेपर्यंत गेला. फास लागून त्याचा आता मृत्यू होतोय की काय, इतक्या अवस्थेपर्यंत गेला, निर्वाणीपर्यंत गेला. इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी. आणि तात्काळ धौम्य मुनी समोर येऊन उभे राहिले. त्या शिष्या ते पाहुणी कृपा अधिक उपजली. त्या शिष्याला म्हणाले, अरे माझी आज्ञा पालन करताना तुला तुझ्या प्राणाचं सुद्धा भान राहिलं नाहीस. इतका सुंदर तू माझा शिष्य, तुला सुद्धा सगळी विद्या प्राप्त होईल, मी तुला आशीर्वाद देतो. तू सुद्धा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालास. या साळी आता आपण इथे राहू दे, नंतर आपण त्या घरी घेऊन जाऊ, पण तू या परीक्षेत मात्र उत्तीर्ण झालास. तू साळी उत्तम पिकवल्यास, लक्ष देऊन सर्व कर्म केलं, तू सुद्धा ही विद्या ग्रहण करण्याचा अधिकारी आहेस. आणि धौम्य मुनींनी पुन्हा त्याच्याही डोक्याला वरदहस्त लावला आणि महाऋषी धौम्य मुनी नुसत्या स्पर्शाने ऋषींचं महत्व, सद्गुरूंचं महत्व, गुरुचं महत्व आपण पहिल्या अध्यायापासून ऐकतोय की परिसाच्या स्पर्शाने लोह होतं. काय होतं, परिसाच्या स्पर्शाने लोहाचं सुवर्ण होतं. पण सद्गुरू असे आहेत की सद्गुरूंच्या स्पर्शाने परिसाने परीस होण्याची क्षमता ही फक्त सद्गुरूंच्या वरदहस्तामध्ये आहे. आणि हा सद्गुरूंनी वरदहस्त त्या बैद नावाच्या शिष्याच्या डोक्यावरती ठेवला आणि ह्या बैद नावाच्या शिष्याला सुद्धा सगळं ज्ञान प्राप्त झालं. वेदशास्त्रादी सर्व ज्ञान त्याला संपन्न झालं. तो सुद्धा विद्वान झाला आणि सर्व विद्या पारंगत होऊन तो पुढे त्याच्या क्रमाला निघून गेला. तिसरा शिष्य तिथे होता, त्याचं नाव होतं उपमन्यू. हा उपमन्यू नावाचा शिष्य मात्र प्रचंड भोळा होता. हा शरीराने थोडासा स्थूल होता आणि हा स्थूल असल्या कारणाने याचा आहारही खूप होता. हा त्याचा सगळा वेळ भोजन कर्मामध्ये जायचा, याला खायला फार आवडायचं. मनाने हा उपमन्यू चांगला होता पण याचा भोजन कर्माकडे फार भर होता. भोजन करणं, पोट आपलं भौतिकाने अन्न ग्रहण करून, चवीने अन्न ग्रहण करून हे उदर भरण करणं याचाच त्याचा कल जास्त होता. त्याच्याने काय व्हायचं
तर त्याला विद्या ग्रहण काळात झोप यायची आणि त्याला कुठलीही विद्या ग्रहण व्हायची नाही, त्याचं लक्षच लागायचं नाही. त्याचं सगळं लक्ष भोजन कर्माकडे असायचं. वास आला कुठून, अगदी सुगंधित की उपमन्यूचं लक्ष तिकडे, त्याचं इकडच्या कर्मामध्ये लक्ष नाही. विद्याग्रहण कर्म त्याच्याकडून व्हायचं नाही, तर याला त्रास तो त्या अशी अडचण उपमन्यूची होती. हे धौम्य मुनींच्या लक्षात आलं. आहार बहुत असे यासी, आहार बहुत असे यासी म्हणून विद्या नाही स्थिर, या त्यासी विचारे गुरुवर काय उपाय करावा. मग धौम्य मुनींनी विचार केला की आता काय उपाय करावा बा, याचं नाही विद्येत लक्ष लागत, त्याला फार आहार आवडतो. म्हणून त्यांनी काय केलं की त्याला सांगितलं की तू एक काम कर, तू गुरे घेऊन रानात जात जा, तू सगळे गुरे घेऊन जा, रानात जा, ते सगळे गुरे तिथे चरून घरी घेऊन येत जा. मग तो घेऊन गेला, त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी तसं केलं. तो घेऊन गेला, चरायला घेऊन गेला, चरून चरायला घेऊन जायचा, परत घरी येऊन द्यायचा, घरी घेऊन यायचा. खूप दिवस असं झालं. आणि तो तिथे काय करायचा मग त्या काळामध्ये की घेऊन जायचा, त्याला भूक लागायची, भूक लागल्यावर तो काय करायचा, मग भूक लागली की तो लगेच घरी घेऊन यायचा परत. मग गुरुजी एक दिवस चिडले त्याच्यावर धौम्य मुनी की अरे तुला सांगितलं ना गुरं चरायला नेणं म्हणजे तुला भूक लागल्यावर परत घेऊन यायचं, असं आहे का, असं चालणार नाही. तू काय कर, जोपर्यंत सविता जाय अस्तमानी, सूर्य जोपर्यंत अस्ताला जात नाही तोपर्यंत हे गुरे घेऊन जायचे, आणि तो सूर्य अस्ताला गेला की तेव्हा गुरे घेऊन घरी यायचंय, संध्याकाळी घरी यायचंय. तू असं कसं जातो, सकाळी जातो, तुला दुपारी 12 वाजता भूक लागली की तू गुरे घेऊन घरी येतो, असं चालणार नाही. तू सूर्यास्तमानाला गेल्यानंतर तू घरी यायचंय. आणि त्याला परत गुरे चरण्याचं काम चालू ठेवलं. मग आता मात्र गुरूंच्या इच्छेप्रमाणे तो संध्याकाळी यायला लागला. गुरूंनी बघितलं अरे खूप दिवस झाले हा जातो, घेऊन जातो, गुरे बरोबर घेऊन जातो, पण हा आल्यावरती शुद्धाक्रांत, भूक लागत नाही याला, आल्यावरती मला खूप भूक लागली असं म्हणत नाही, आणि याच्या शरीर यष्टीमध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही. आहार कमी व्हावा म्हणून याला तिथे पाठवलं, पण आहार कमी झाल्याची कुठलीही तक्रार यांनी एवढ्या दिवसात केली नाही. मग गुरुजी त्याला म्हणाले जाऊन या त्या स्थानासी. मग तो काय करायचा की तो तिथे जायचा, गाई चरायला लावून द्यायचा, आणि तिथे आजूबाजूला असलेल्या घरांमधून तो भिक्षा गोळा करायचा, आणि ती भिक्षा पोट भरून खायचा, आणि पुन्हा गाई घेऊन यायचा संध्याकाळी. नित्यकरी येणेपरी रोज तो असंच करायचा, आणि तो घरी घेऊन यायचा. धौम्य मुनी त्याला म्हणाले तू नित्यगा उपवासी, अरे तू रोज उपवासी असतो पण तरी तुझा देह अगदी पुष्ट आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काही अडचण दिसत नाही, की तुला आता महिना झाला जवळजवळ मी तुला रोज ते गुरे चरायला पाठवतो, तू दिवसभर तिथे उपवासी असतोस, आणि तरी सुद्धा तुझ्या देहात कुठलाच फरक पडलेला नाही. तुला कुठलीही प्रकारची तू कुठल्याही प्रकाराने कृश दिसत नाहीस, तू तर अजून पुष्ट होत चाललायस, तुझी अजून तब्येत छान होत चालली, तुझा आहार कमी पडतोय असं वाटतच नाही आहे. मग गुरूंचं त्यांनी ऐकलं, आणि तो गुरुजींना म्हणाला असं नाहीच आहे, मी तर रोज भिक्षा मागून खातो. मग गुरु म्हणाले अरे मला सोडून भोजन करतोस, मला सांगत नाही आणि मला सोडून भोजन करतोस, हे चुकीचं आहे. तू एक काम कर, तू भिक्षा मागायची, ती पहिले आणून घरी द्यायची सगळी, आणि परत जायचं, आणि परत जाऊन ती गुरे चरून घेऊन यायची. तो आपला गुरु आज्ञेचं पालन करणारा होता. तो म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणतात असं करेन. मग त्यांनी काय केलं, तो घेऊन गेला आणि प्रति दिवशी परत भिक्षा मागायचा, ती आणून घरी द्यायचा, घरी देऊन परत गुरे चरायला जायचा. पण परत काही काळ गेला, पुढे काही काळ गेल्यानंतर सुद्धा त्याचं शरीर जसं पुष्ट होतं तसंच होतं. पुढे काही दिवसांनी परत केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा भिक्षा घरी आणून देतो, तरी सुद्धा याच्या शरीरावर कुठलाही परिणाम जाणवत नाही. कुठल्याही प्रकारे हा जो शिष्य आहे उपमन्यू, हा कुठल्याही प्रकारे शुद्धाक्रांत होत नाही. आपलं जे मूळ उद्दिष्ट होतं की याला भूक लागली पाहिजे, आणि भूक लागल्यावर विजय मिळवता आला पाहिजे, याला स्वतःच्या आहारावर ताबा मिळवता आला पाहिजे, हे काही उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही. याला भूकच लागत नाही. हा भूक लागली असं म्हणतच नाही की घरी आल्यावर सांगितलं पाहिजे की मी खूप उपवास ठेवल्या, दिवसभर उपाशी होतो, मला भूक लागली आहे, हा म्हणायलाच तयार नाही. आता हा काय करतो एकदा पुन्हा विचारलं पाहिजे.
तर मग शिष्य सांगे वृत्तांत, गुरुजींनी विचारणार कसं काय असं? मग तो म्हणाला मी नित्य 2 वेळेस भिक्षा मागतो गुरुजी. तुम्ही मला सांगितलं की एकदा तू मागायची भिक्षा, मागितलेली भिक्षा घरी आणून द्यायची, परत तिकडे जायचं. तिकडे गेल्यावर काय करायचं हे तुम्ही मला सांगितलंच नाही. मग मी काय करतो, तर मी रोज 2 वेळेस आता भिक्षा मागतो. पहिली तुम्हाला आणून देतो, दुसरी पुन्हा मागून मी खातो. मग एक वेळ एक घरासी आणून देतो प्रतिदिवसी, दुसरी भिक्षा स्वयेसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपुणी. आता मात्र धौम्य मुनी फार रागवले, म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून घेई घरी देई का? आता तू 2 वेळेसची भिक्षा घरी आणून द्यायची आणि परत भिक्षा मागायची नाही. तिथे भिक्षा मागायची नाही. गुरु निरोपी येणे परी दोन्ही भिक्षा घरी देऊनी, कैसा शिष्य निर्धारी मनी क्लेश न करीच. पण 2 भिक्षा घरी आणून दे असं म्हणून सुद्धा काय गुरुजींनी मला या दोन्ही नेऊन द्यायला लावले, आता कसं करायचं? क्लेश काही नाही त्याच्या मनामध्ये. त्याचं मन मात्र साफ आहे. तो मार्ग वेगवेगळे शोधतो, पण तो भोळ्या स्वभावाचा शिष्य आहे. त्याचं मन स्वच्छ आहे. हे सद्गुरूंनाही कळत आहे की तो त्याबद्दल धौम्य मुनींना कुठलेही क्लेश देत नाही. हे काय अर्थ आहे याला, असं काही तो म्हणत नाही. त्या गुरूंना कुठलाही क्लेश देत नाही, पण त्याच्या आहारासाठी तो वेगळा उपाय मात्र शोधून घेतो. ज्याच्यात गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन होणार नाही असा उपाय मात्र तो शोधून घेतो. आणि मग त्यांनी काय केलं की दुसरी भिक्षा नेऊन द्यायला सुरुवात केली. आणि थोड्या दिवसांनी पुन्हा या उपमन्यूला कुठलाही फरक पडायला तयार नाही. अरे हा 2 भिक्षा पण आणून देतो तरी याच्यात फरक पडत नाही, कसं काय असं व्हावं? गुरु धौम्य मुनींना आता प्रश्नच सुटेना की अरे याला तरीही काही फरक पडत नाही. हा आहाराविना एवढे दिवस राहून सुद्धा पुन्हा याला कुठलाही त्रास होत नाही. याचं शरीर कृश होत नाहीये, याचं पुष्टच होत चाललंय, हा अजून वाढतच चाललेला आहे. काय करावं, काय करतो? आता विचारलं पाहिजे परत. मग त्यांनी परत सांगितलं निर्धा मनी क्लेश न करीच, गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत. गोवत्स होते स्तनपित देखत असे तयासी, स्तनपित वासरांसी उच्चिष्ट गळे संधीसी, तया जातसे भूमीसी म्हणून जवळ पै गेला. त्यांनी बघितलं की गायीची वासरं ही गायीचं स्तनपान करतात आणि त्यांचं उच्चिष्ट, त्यांचं काही दूध खाली गळून पडतं आणि ते जमिनीवर जातं आणि वाया जातं. आणि मग त्यांनी काय केलं, ते सगळं एक पान घेतले, मोठे पानं घेतले, त्या पानांचा असा द्रोण केला आणि ते सगळं दूध तो गोळा करायला लागला. त्यांनी ते गोळा करायला सुरुवात केली आणि तो सगळं एवढं मोठं दूध गोळा करायचा आणि ते सगळं दूध पिऊन घ्यायचा. तेने आपण उदर भरी 2 वेळा भिक्षा घरी देतसे भक्तिभावे. पण अधिक पुष्ट होत चालला. मग आता तो रोज एवढा दूध प्यायला लागला, अजून पुष्ट होत चालला. मागुती पुसदेसी कवने रीती पुष्ट होसी. धौम्य मुनींनी पुन्हा विचारलं, अरे बाबा कसं काय तू पुष्ट होतोय? कवने रीती पुष्ट होसी, कसं काय तुझं हे तू पुष्टच होत चाललायस, काही फरक नाहीये, माझं इप्सित साध्यच होत नाहीये, कसं काय असं होत आहे? त्यांनी सांगितलं सगळं. परत त्यांनी तसं सांगून टाकलं. त्यांनी काही लपवलं नाही. त्यांनी सांगून टाकलं की मी असं दूध गोळा करतो महाराज, गुरुदेवा मी असं दूध गोळा करतो आणि मी ते पिऊन घेतो. मग ते त्यांना म्हणाले, ऐकोणी म्हणे शिष्यासी मती हानी होय उच्चिष्टेशी. उष्टक घेतलं तुला मती हानी होईल. अरे तुझी अजून तू आधीच विद्या ग्रहण करू शकत नाही, तुला अजून त्रास होईल. नित्य नाही तया असं तू करू नकोस. दोष असे बहु असी बक्षू नको म्हणत असे, बक्षू नकोय म्हणे गुरु नित्य नाही तयाहारू. आता भिक्षा मागायची नाही, मग घरी परत जेवायला यायचं नाही, इथून दूध आपण जे मिळवत होतो ते प्यायचं नाही. सगळे मार्ग गुरूंनी त्याचे बंद करून टाकले. पण याच्या डोक्यातून काही आहार निघायला तयार नाही. माणसाचं चित्त या ठिकाणी सांगितलंय की माणूस लबाड असतो असं नाही, पण तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो आणि या मार्गांचा सगळ्यांचा त्याग करायचा आहे हे भगवंता ही इच्छा मुळात आहे हे तो विसरून जातो. आणि तो त्याच्या चित्ताने असे वेगवेगळे मार्ग शोधतो की नंतर त्याला हानी होते, त्याला प्रचंड त्रास होतो आणि तो आपल्यात शोधलेल्या एखाद्या वेगळ्या मार्गामध्ये पुन्हा अडकून बसतो. सद्गुरू सांगतायत की यांनी काय केलं की या शिष्याने काय केलं की हा शिष्य पुढे गेला आणि हा शिष्य गेल्यानंतर पुन्हा तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की आता दूध प्यायचं नाही, ठीक आहे. तिथे एक रुईचं झाड होतं, त्या रुईच्या झाडातून पांढरा चीक पडत होता. तो चीक यांनी गोळा केला आणि तो पिऊन घेतला.
गळतो होते क्षीरभूत एका रुईच्या झाडाशी, म्हणे बरवे असे क्षीर उच्चिष्ट नवे निर्धार. हे उष्ट पण नाही म्हणे. गुरुजींनी सांगितलं उष्ट पिऊ नकोस, हे उष्टही नाही. पान करू धरणीवर म्हणून त्यांनी ते पकडलं. म्हणून ते बैसला पाने तोडून द्रोण करी, तयामध्ये क्षीर भरी हो घेत होता धनीवरी तव भरले डोळ्यात. आणि ते पिण्याचा त्यांनी प्रयत्न पिता पिता ते तसंच ते पटकन सांडलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पडलं. त्याच्या डोळ्यात ते पडलं. कष्टहानी अक्षीहीन, त्याला इतके कष्ट व्हायला लागले, इतकं डोळे त्याचे दुखायला लागले की त्याला काही समजेना, काहीच त्याला समजेना. आणि त्याला मात्र आता पश्चाताप झाला की हे आपण असं करायला नको होतं. त्याला लक्षात आलं की प्रत्येक वेळेस गुरुजी आपला एक एक मार्ग बंद करत होते. धौम्यमुनी सांगत होते असं करू नको. या मागे निराहार अवस्था त्यांना अपेक्षित होती, पण आपण नाना प्रकारे तोच आहार मिळवण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. एखाद्या शाळेतला मुलगा असतो छोटासा, त्याला गुरुजी सांगतात की अरे डोळे बंद करून बैस बरं, इथे ध्यान करावं, त्यांनी शांत चित्ताने बसावं असं अपेक्षित आहे. मग तो पहिल्यांदा एक डोळा उघडतो, मग गुरुजी त्याला म्हणतात अरे नाही दोन्ही डोळे बंद कर, घट्ट बंद कर, बस बरं. मग तो वेगळ्या मार्गाने गुरुजींचं लक्ष नसताना थोडेसे डोळे उघडून बसतो, कारण त्याला काही त्यांची अवज्ञा करायची नाही. तो असं म्हणत नाही तुम्ही कोण सांगणार, मी बंद करणार नाही. तो करतो, पण त्यांनी जसं सांगितलंय त्याच्यातून काहीतरी पळवाटा नेहमी शोधायचा प्रयत्न करतो. पण जे त्या आज्ञेमागचं इप्सित आहे, ज्याच्यानी खरं फळ साध्य होणार आहे, ते मात्र कधीही अशा वागण्याने पूर्ण होत नाही. आणि त्याचा त्या उपमन्यूला पश्चाताप झाला, त्याची डोळे गेली म्हणजे काय, तो आंधळा झाला. आंधळा हा शब्द ह्या कथेच्या मतितार्थामध्ये धौम्य नृसिंह सरस्वतींनी अगदी सुंदर प्रकारे वापरलाय. एखाद्या डायबिटीस असलेल्या माणसाला जर सांगितलेलं आहे की तू गोड खाऊ नकोस, आणि तो वेगवेगळ्या प्रकाराने आज असं उद्या तसं थोड्यासा पळवाटा शोधून ते खातो आहे, तर तो कसा आहे, तर तो आंधळाच आहे. त्याला दिसतंय म्हणजे त्याला दिसतच नाहीये की याच्यामध्ये माझ्या शरीरहानीची किती गोष्टी, माझ्यासाठी दुर्गुणयुक्त असलेल्या, माझ्यासाठी अतिशय क्लेशकारक असलेल्या, माझ्यासाठी विषासमान असलेल्या किती गोष्टी ह्या क्रमामध्ये एकत्र आलेल्या आहेत, ते त्याला दिसतच नाहीये. असा व्यक्ती कसा आहे, आंधळाच आहे. आणि या रुईच्या पानाने आंधळा झालेल्या उपमन्यूच्या माध्यमातून सद्गुरू आपल्याला सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. या कथेचा बोधच आहे की आम्ही वेगवेगळे छोटे छोटे पर्याय ती आज्ञा अवहेलना न होता शोधत असतो, पण तरी सुद्धा ते त्या आज्ञेचं पूर्ण पालन नाही, आणि ते न केल्यामुळे आम्ही असं अंधत्वाला प्राप्त होतो, ज्ञानांध होतो, आणि आम्ही आमचं कर्म करत राहतो, आणि त्याच्यानी क्लेशदायक वेदना आमच्या पदरामध्ये पडतात. पडला शिष्य तये स्थानी, दिवस गेला अस्तमानी, तो तिथेच जागेवर पडून राहिला. संध्याकाळ झाली, चिंता करी धौम्यमुनींना प्रश्न पडला, अरे हा रोज गाई घेऊन घरी यायचा, आज आला कसा नाही. अजूनही शिष्य न यायची, म्हणून गेला राणासी, ते देखे तेथे गोधनासी. राणात गेले, तिथे बघितलं अरे आपल्या गाई तर तिथेच आहेत, पण उपमन्यू कुठे आहे. शिष्य नाही म्हणून क्लेश करी दीर्घस्वरे मोठमोठ्याने त्याला आवाज द्यायला सुरुवात केली. पाचारिता धौम्यमुनी ध्वनी पडली शिष्या कानी, हाक मारला आणि त्या शिष्याच्या कानावर ध्वनी पडली. त्यांनी तिथून आवाज दिला, गुरुजी मी इथे आहे. त्यांनी धौम्यमुनींना सांगितलं, धौम्यमुनींना हाक मारली, अरे उपमन्यू अरे तू कुठे आहेस. त्या उपमन्यूने आवाज दिला, धौम्यमुनी गुरुवर्य गुरुदेवा ईश्वरा मी इथं आहे, अशी त्यांनी धौम्यमुनींना हाक मारली. धौम्यमुनी त्याच्या जवळ गेले. ऐकून या वृत्तांत त्यांनी सगळा वृत्तांत ऐकला. जवळी गेला कृपाळू. धौम्यमुनींना अतिशय कृपा आली, कारण तो त्या वृत्तांतात सांगत होता की त्याला त्याचे डोळे गेल्याचं दुःख नव्हतं, तर हे गोधन गुरुजींचं पुन्हा नेऊन देता येणार नाही याचा पश्चाताप मात्र त्याच्या मनामध्ये प्रचंड होता. त्या पश्चातापाने गुरुमूर्तींना कौतुक वाटलं की अरे तुला तुझ्या मृत्यूचं भय नाहीये, तू क्लेशकारक का बरं आहेस, तर माझं गोधन मी तुझ्यावरती जबाबदारी दिलेली तुला पूर्ण करता येणार नाही, ह्या इच्छेने तुला क्लेश आहे. हे पाहून गुरूंना प्रसन्नता वाटली आणि गुरु म्हणाले, ऐकून या वृत्तांत. त्यांनी त्याला सांगितलं की तू अश्विनी कुमारांचं स्मरण कर. अश्विनी कुमार हे देवांचे डॉक्टर आहेत.
अश्विनी कुमारांचं स्मरण कर. अश्विनी कुमारांचा एक सिद्ध मंत्र त्याला सांगितला. त्यांनी तो म्हटला. गुरूंनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि त्याला दिसायला लागलं. दृष्टी आली दोन्ही नयनी. आला श्री गुरु सन्मुख. त्याच्या समोर स्वतः धौम्य मुनी उभी राहिले. येऊन या श्री गुरुपासी गुरूंच्या समोर तो आला. हात जोडून नमस्कार केला. स्तुती करी बहुअशी आणि गुरूंची खूप स्तुती केली की तुम्ही सांगत होतात हे सत्य होतं गुरुराया. हे कळण्यासाठी मला फार उशीर झाला, पण तुमचं गोधन जाईल याची मात्र फार मनाला खंत लागून राहिली. आता मी आहार करणार नाही. मी आता कुठल्याही प्रकाराने इतका जास्त आहार करणार नाही की अतिहाराची सवय मी सोडून देईल. आणि गुरुमूर्तींची त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. धौम्य मुनींना संतोष वाटला. पश्चात्तापाचा परिणाम, सगळे दोष त्याचे दहन झाले. आणि गुरुमूर्तींना त्यांना वाटलं की हा उपमन्यू सुद्धा हे सगळं माझं ज्ञान, हे सगळी विद्या ग्रहण करण्याच्या पात्रतेचा झालेला आहे. या पश्चात्तापाने ही पात्रता याला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून धौम्य मुनींनी त्याच्याही शिरावर वरदहस्त ठेवला. त्यालाही सर्व वेदशास्त्रात पारंगत होण्याचा आशीर्वाद दिला. तो लगेच तक्षणी पारंगत झाला, अतिशय हुशार झाला. आणि या उपमन्यूला मात्र त्यांनी पुढे अजून एक विलक्षण असा वर दिला. ते त्याला म्हणाले, तू जा, तू विवाह कर, तू पुढे समृद्ध हो, पण पुढे जाऊन उपमन्यू, पुढे जाऊन तुला एक शिष्य लाभेल. तुला पुढे जाऊन तुला तुझे खूप शिष्य होतील पुढे जाऊन, पण त्याच्यात एक शिष्य तुला लाभेल. आणि तुला तो एक शिष्य लागेल आणि तो शिष्य तुला सगळी मानाची चिन्हे प्रदान करील. आणि तोच तुझा शिष्य, त्या शिष्य होती बहुजगती, तुझा शिष्य उत्तंक त्याचं नाव असेल, त्या शिष्याचं नाव असेल उत्तंक. असा उत्तंक नावाचा हा तुझा शिष्य तुला सगळी मानाची पदे, सगळा सन्मान गुरु म्हणून. शिष्याचा सन्मान कुणामध्ये? गुरुचा सन्मान कुणामध्ये? तर शिष्याच्या अलौकिकतेमध्ये. जर शिष्य अलौकिक झाला तर गुरुला सन्मान वाटतो, है ना. सचिन तेंडुलकरच्या जे कोच आहेत अत्रेकर सर, त्यांनी एकदा सांगितलं होतं की मला सन्मान कशाचा वाटतो, तर सचिन तेंडुलकरचे ते कोच आहे असं ओळखलं जातं, याचा त्यांना सन्मान वाटतो. शिष्याच्या पराक्रमाचा गुरुला सन्मान असतो. असा पराक्रमी शिष्य तुला लाभेल. त्या शिष्याचं नाव असेल उत्तंक. आणि हा शिष्य काय करेल तर जन्मेजयाला उपदेश करेल. जन्मेजय कोण? तर जन्मेजय म्हणजे अभिमन्यू, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, आणि परीक्षित राजा, आणि परीक्षित राजाचा पुत्र जन्मेजय. परीक्षित राजाला तक्षकाच्या दंशाने 7 दिवसात त्याचा मृत्यू होईल असा शाप मिळाला. या 7 दिवसाच्या काळातच परीक्षित राजाला शुकमुनींनी भागवताची कथा सांगितली. आणि मग तक्षकाच्या दंशाने परीक्षितींचा मृत्यू झाला. आणि हा जन्मेजय राजा, हा परीक्षित राजाचा पुत्र, याने काय केलं तर नाग यज्ञ केला आणि सगळ्या नागांचं हनन करायला सुरुवात केली. असा हा खूप कीर्तिवान राजा होऊन गेला जन्मेजय. ह्या जन्मेजयाचा उपदेश करता उत्तंक नावाचा तुझा शिष्य पुढच्या काळात होईल असं भाष्य इथे धौम्य मुनींनी केलं. अशी प्रकारची कथा या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये आलेली आहे. त्यांनी तसं सांगितलं. आणि पुढे जन्मेजय राजासी तोची करील उपदेशासी, मारील सर्व सर्पांसी याग करुणी परियेसा. तो उत्तंक जाऊनी पुढे केला सर्पयज्ञ, जन्मेजया ते प्रेरून समस्त सर्प मारिले. ख्याती झाली त्रिभुवनात, तक्षक आणिला इंद्रासहित, गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. अशा प्रकारे हा तुझा शिष्य कीर्तिवान होईल असं उपमन्यूला धौम्य मुनींनी सांगितलं. आणि मग तो पुढे सगळं कार्य त्या पुढे होईल असं सांगितल्यानंतर सद्गुरु परत त्या ब्राह्मणाला सांगतायत की ह्या कथेचा मतितार्थ काय, की जो असे गुरु द्वेषक त्याची कैसा परलोक. गुरूंची कृपा झाली की सर्व सामर्थ्य त्यांच्याकडे. तोची दातार अखिल मही,
तो सर्व क्लेशाचं हरण करणारा आहे, तो सगळे दान देऊ शकणारा आहे. मग तो विद्येचं दान सुद्धा तुम्हाला अतिशय समर्पकपणे आणि पूर्णपणे देईल. पण त्याची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. जो असे गुरुद्वेषक आणि जो गुरूंचा तू जसा द्वेष करून इथे आलेला आहेस असा द्वेष करणारा जर कोणी असेल तर तो दिवांध होणार आहे. तो दिवसा आंधळ्यासारखा वागणार आहे. त्याला रात्री तर मार्ग दिसणारच नाही अंधारात, पण दिवस असताना सुद्धा त्याला कुठलाही मार्ग दिसू शकणार नाही. संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी, वेदशास्त्र ज्ञानराशी लागे क्षण न लागता. एका क्षणात सगळं प्राप्त होऊ शकतं. फक्त गुरुकृपेचा वरद हस्त तेवढ्या निर्वाणीच्या सेवेने प्राप्त करून घेता आला पाहिजे. ही निर्वाणीची सेवा आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे. ऐसे ऐकोनिया त्याचे मन संतुष्ट होत. तुझं मंत्र साध्य त्वरित मन करोनी निश्चित त्वरित जाय म्हणती रेका. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र आला अतिज्ञाता. विप्र झाला अतिज्ञाता चरणावरी ठेविला माता. विनवितसे तये वेळी. सगळं ज्ञान त्या गुरुसेवेचं सगळं ज्ञान. गुरुसेवा म्हणजे काय, ती कशी करावी, गुरु कसे ओळखावे, हे सगळं ज्ञान त्या ब्राह्मणाला सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त झालं. त्यांनी सद्गुरूंच्या पायावरती डोकं ठेवलं. जय जयाजी गुरुमूर्ती तूची साधन परमार्थी. परमार्थात तूच एकटा साधन आहे. हे जर परमार्थात काही सिद्धता आम्हाला हवी असेल, परमार्थामध्ये कुठल्या पुढे आम्हाला प्रवास करायचा असेल तर सद्गुरु सेवा हे एकमेव साधन आहे. माते निरोपिले प्रीती तद्वबोधक गुपेने. गुरुद्रोही आपण सत्य. आणि तो ब्राह्मण अतिशय मनामध्ये क्लेश करायला लागला. स्वतःचं मन त्याला खायला लागलं की अरे मी काय करून बसलो, गुरूंचा द्वेष करून बसलो, आता मी जगून उपयोग नाही. आणि त्यांनी त्याच्या मनात निर्वाणाची मानसिकता तयार झाली. गुरुद्वेषाचं प्रायश्चित्त हेच माझं उद्देश असं तो मानायला लागला. आणि हा देहाचा प्राण त्याग करून टाकू अशी प्रचंड दृढ भावना त्याच्या मनामध्ये उत्तीर्ण झाली. पश्चाताप त्याला झाला. ऐसे परी श्री गुरुसी विनवी ब्राह्मण. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचवूनी. हे शरीर जगवून तरी आता काय उपयोग आहे. मी जीवित्वाची आशा नाही. प्राणत्याजीन गुरुपाशी. मी माझ्या गुरूंकडे जातो आणि तिथे प्राण सोडून देतो. श्री गुरु विनवी ब्राह्मण श्री गुरु श्री विनवी ब्राह्मणात्यर्षी नमो निघे वैराग्याशी. अतिशय वैराग्य निर्वाणीच्या अंतःकरणाने तो श्री गुरूंच्या पायावर डोकं ठेवून निघाला की मी माझ्या त्या गुरूंपाशी जातो, ज्यांची अवहेलना करून मी इथे आलेलो आहे. त्या गुरूंपाशी जातो, त्या गुरूंच्या पायावरती डोकं ठेवतो आणि तिथेच माझा प्राणत्याग करतो. हा इतका गुरुद्रोही असलेला पातकयुक्त झालेला हा देह आता मला माझ्या बरोबर नसावा असं मला वाटतंय. या निर्वाण मानसिकतेने तो निघाला. सद्गुरूंपासून तो निघाला. निश्चय केला प्राणत्याजू आणि तो निघाला. तेवढ्यात सद्गुरूंनी निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्याजू कलेवर. आणि हे सद्गुरूंनी ओळखलं की याच्या मनामध्ये खरंच पश्चाताप आलेला आहे. याला खरंच पश्चाताप मनामध्ये होतोय. आणि मी मगाशीच उपमन्यूच्या आधीच्या कथेतच आपण ऐकलं की पश्चाताप हा जर अतिशय खरा असेल तरी सुद्धा पातकाचा दाह होतो. तो ताप आहे. ताप म्हणजे गरमी तो ताप आहे, अग्नी आहे. पश्चाताप त्याच्यामध्ये जळून सुद्धा पातकाचं नाश होतो. आणि त्याच्याही पातकाचं नाश या पश्चातापामध्ये झालं. आणि त्याला असा पश्चाताप झाल्यानंतर सद्गुरु त्याला म्हणाले बोलवून या विप्रासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष. या पश्चातापाने तुझे सगळे दुरित दोष नाहीसे झाले. वैराग्य उपजले तुझे मानसी. दुष्कृत्य गेले जळोनी. एक चित्ते करोनी स्मरी आपुले गुरुचरण. तू फक्त एक काम करत, तू खरंच मनाचं एक चित्त कर. हे सगळ्या विषयांमधलं चित्त काढून घे आणि ते एका ठिकाणी म्हणजे फक्त तुझे जे गुरु आहेत
त्या गुरूंच्या चरणावरती तुझं चित्त एकाग्र कर, त्यांचं स्मरण कर आणि त्यांना हात जोडून नमस्कार कर. तये वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी, जगद्गुरु तुची होशी त्रयमूर्ती अवतार. तव कृपा होय जरी पापे कैची शरीरी, उदय होता उदय होतात तमारी, अंधकार केवी राहे. आरी, आरी म्हणजे सूर्य, तम आरी म्हणजे सूर्य, जो तमाचा अंधाराचा नाश करतो, अंधार चिरत जो बाहेर येतो, असा तमहारी. उदय, सूर्याचा उदय झाला की काय होतं, सगळ्या अंधकाराचा नाश होतो. तशाच प्रकारे तमहारी असलेले श्री गुरु स्तुती करी भक्तीसी, तो अतिशय भक्तिभावे मग सद्गुरूंची, त्याच्या स्वतःच्या गुरूंची सुद्धा तो स्तुती करू लागला, सद्गतीत झाला. त्यांच्या डोक्यावर मस्तक ठेवण्याची अतिशय दृढ भावना त्यांनी तयार केली आणि त्या मनातलं त्याचं निर्वाण, ती पवित्र झालेली वृत्ती, सद्गुरूंचं अखंड त्याच्या गुरूंबद्दल आलेली प्रचंड गुरुसेवेची भावना, ती उत्कटता पाहून स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांना असं वाटलं की हा मनुष्य ज्ञानप्राप्तीसाठी योग्य आहे. मग त्यांनी त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. जसा धौम्य मुनींनी आधीच्या सगळ्यांवरती ठेवला, तसा वरदहस्त नृसिंह सरस्वती महाराजांनी या ब्राह्मणाच्या डोक्यावर ठेवला. ज्ञान आले तक्षणी, आणि त्याला सुद्धा तसंच सगळं ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान आले तक्षणी, मंत्रशास्त्रे आली सकळ, प्रसन्न झाले गुरुदयाळ. काय न्यून त्या प्रवासी, त्या विप्रासी काही न्यून त्याला राहिलं नाही. परिस लागता लोहासी, होय सुवर्ण बावण कशी, तैसी तया ब्राह्मणासी ज्ञान जाहले परियेसा. आणि असा सगळ्या ज्ञानाने तो ब्राह्मण ज्ञानयुक्त झाला, त्याला कशाचं उन राहिलं नाही. त्याला खूप आनंद झाला की गुरूंचा प्रसाद मला मिळाला. पण सद्गुरू त्याला, नृसिंह सरस्वती महाराज त्याला म्हणाले की ह्या आनंदाने आता तू फक्त अभिभूत होऊ नकोस, नुसता या आनंदात राहू नकोस. तू पहिले एक काम कर की आता इथून पहिले जा आणि तुझे जे गुरु आहेत, ज्यांचा द्रोह करून तू इथे आलाय, त्यांच्या चरणावर जाऊन पहिले तुझं मस्तक ठेव. त्वरित जाय गुरुजवळी, जावोन या गुरुपाशी. तो त्वरित गेला, पटकन तो तिथून निघाला आणि आपल्या गुरूंपाशी गेला. गुरूंपाशी गेल्यावर त्यांनी त्यांचे पाय धरले, त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. नमन करी भावेसी, संतोष होईल भरवसी. त्यांनी सांगितलं, सद्गुरूंनी त्याला सांगितलं होतं की त्यांना संतोष होईल. तू मनोभावाने त्यांचे पाय डोकं ठेवलं, तुझ्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतले, तर हे पहा तुझ्या मनात असलेली सत्यता त्यांना जाणवेल, त्यांनाही मनात संतोष वाटेल आणि ते तुला माफ करतील. घाबरू नको. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा बोधिती, निरोप घेऊन या त्वरिती गेला आपुल्या गुरुपाशी. निरोप देऊनी ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले पैयेसी. आणि मग तो आपल्या गुरूंपाशी गेला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्या गुरूंनी त्याला माफ केलं आणि तो आपल्या कर्माला लागला. गुरूंनी त्या ब्राह्मणाला ज्ञान कसं प्राप्त होतं, सद्गुरूंनी सांगितलं की गुरु सेवा करणं म्हणजे काय, आपले गुरु आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. गुरूंचा आशीर्वाद हा या जगातला सर्वोत्कृष्ट आशीर्वाद आहे. याची कथेच्या माध्यमातून त्याला अतिशय छान प्रकारे ज्ञान समजवून सांगितलं. तत्वज्ञान, त्याच्या ज्ञानाचं दान त्याला दिलं, त्याच्याने तो उद्धरला, तो आपल्या कर्माला लागला. आणि अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा उद्धार करून सद्गुरू आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाले. आणि तिथून सद्गुरू बिल्लववाडी नावाच्या ग्रामाला आले, जिथे भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या शेजारी राहिला सद्गुरूंनी. मंदिरापाशी त्या भुवनेश्वरी देवीच्या सान्निध्यात सद्गुरूंनी आपलं वास्तव्य ठेवलं. कृष्णा पश्चिम तटकेसी, औदुंबर वृक्ष परियेसी, श्री गुरु राहिले गुप्तेसी, एक चित्ते परियेसा. आणि तिथे कृष्णा नदी वाहते, तिच्या पश्चिम तटावर भुवनेश्वरी, बिल्लववाडी ग्रामावर भुवनेश्वरीच्या सान्निध्यात पश्चिम तटावरती असलेल्या कृष्णा नदीच्या ठिकाणी असलेल्या औदुंबर वृक्षाच्या छायेत सद्गुरूंनी राहायला सुरुवात केली. सिद्ध म्हणे नामधारकासी, राहिले श्री गुरु बिल्लविडीसी, महिमा वाढिली बहुअसी, प्रख्यात गेले सांगून. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तारोण. म्हणून सरस्वती गंगाधर सांगेन गुरुचरित्र विस्तारोण.
आणि म्हणून मग सद्गुरूंनी तिथे राहायला सुरुवात केली आणि मग ह्या कथेत ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंचा महिमा अपारंपार वाढला आणि असं सांगून सद्गुरू सिद्धांनी सांगितलं की ह्या अशा प्रकारे सद्गुरूंचा महिमा अपरंपार तिथे सुद्धा वाढला. मग तो कसा वाढला याचं वर्णन पुढील अध्यायामध्ये येतं. मग हा जो अध्याय आहे ह्या सद्गुरूंच्या सगळ्या वातावरणात सद्गुरूंच्या चरणांवरती अतिशय भक्तिपूर्ण अंतःकरणाने आपण अर्पण करू. त्यांचा वरदहस्त ह्या जन्मात पुढच्या जन्मात अजून काही जन्म लागली तर तेव्हा पण कधीतरी तो वरदहस्त लाभण्याचा योग आम्हाला यावा आणि त्यांचा सदा योग त्यांचा हा योग आपल्याला यावा अशी त्यांना प्रार्थना करू. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवू आणि ह्या अध्यायाची आपण परिपूर्तता करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषण नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता की जय. संत श्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.